बघा आम्हाला पण एक टोपलं पलटी गेलं आहे, ते टोपलं टिपाचं आहे. बघा कडसाट कोलबी एक नंबर आहे, एक नंबर. पाणी पाणी बघा आलात आहे. एक सहज गाठळला की एवढी आलात निघते. मित्रांनो आता छोटी होडी घेऊन आपण चाललो वरती. मोठी होडी पाण्यामध्ये ठेवली नांगरावरती आणि ही होडी वरती उचलायची. नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई चौक यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो आता मासेमारीचे 2-3 दिवस उरले आहेत आणि या शेवटच्या दिवसामध्ये आपण जे सहज आहेत ज्या सहजांना आपण दोरी घातली ती दोरी काढणार आहोत आणि मासेमारी लवकरच आपण बंद करणार आहोत. 31 मे पासून मासेमारी बंद होईल, तर 31 जुलैपर्यंत आपल्या बोटी बंद असतील. म्हणजे 1 ऑगस्टला डायरेक्ट सुरू होते. 2 महिने आपल्या बोटी बंद राहणार आहे. तर आता 3 दिवसामध्ये जे सहज आहेत मासेमारी करून झाल्यावरती एक ठिकाणचे आपण सहज काढणार आहोत आणि मासेमारी बंद करू. तर बघूया आजची मासेमारी कशी होते, काय काय मासे भेटतात आणि सहज कसा काढतात ते सुद्धा आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. आपल्यासोबत प्रिन्स आहे, कॉडविन आहे, माया आहे आणि बाकीची मंडळी मागे गेले. पहाटेच्या 3:30 वाजल्यात. मित्रांनो समोर किनाऱ्यावरची लाईट दिसतात. आता किनाऱ्यावरून बोट आपली खोल समुद्रामध्ये चालली आणि बोट जशी बाहेर पडेल तशा लाटा पण दिसतील तुम्हाला. तर बोट बघा कशी हलते ते. मित्रांनो नांगर भरलाय आणि प्रिन्सने आता खेचायला सुरुवात केली. मित्रांनो आता डोली लावायचा वेळ झालेला आहे. खोल पाण्यामध्ये आपण आलो, नांगर टाकून आपल्या सहज बाहेर काढला. आता डोली लावायचा टाइम झालेला आहे, तर डोली उचपून घेऊ आणि टाकायला सुरुवात करू. नजारा बघा, लाटा येतात, मोठ्या लाटा तयार होतात. कारण आता दिवस संपल्यात आपले, म्हणून वातावरण पण खराबच होणार. चला डोल उचपायला सुरुवात करा. पाकूर घे, उचपडू. शेवटचे 2-3 दिवस आहेत, त्याच्यामध्ये जर वारा वारला तरी पण आपल्या मासेमारी बंद होऊ शकते. चला दोरी टाकायला झाली सुरुवात. वाढून जरा दरीवर. चला फुगा पण चालला आपला पाण्यामध्ये. शावका. बघा मित्रांनो दुसरी डोल टाकलेली. एक डोलीचा थर्माकोल गेला पाण्यामध्ये, आता दुसरी डोल टाकली. नाही हिने खिराची मदत. मित्रांनो एका खणातील डोली पाण्यामध्ये टाकून झाल्यात. आता दुसरा खण चालू केला आहे. दुसऱ्या खणातील डोल चालले आणि त्याचा थर्माकोल चालले.
9वी डोल चालेल, 9वी डोल. एक खणामध्ये आपल्या 7-8 डोली जातात. वारा खतरनाक आहे आणि वाऱ्याबरोबर लाटा पण येतात, म्हणून आपली बोट बघा जागेवरती असताना पण खूप हालते, उभं राहायला पण अडचण आहे. अशी टाका चोल बस गेल का. हां ही बघ आपली जवल्याची झाली, त्याच्यामध्ये जवलं येते. ही बघा जवल्याची झाली टाकली. इथून आपल्या 9 डोली वेगळ्या टाकल्या. आता परत इथून दुसऱ्या जाली टाकायला सुरुवात करू, दुसऱ्या डोल्या पण टाकू, म्हणजे त्या 9 वेगळ्या, इकडे 5 टाकू आणि बाजूला 5 टाकू. आज पाण्याला वेग जास्त लागणार आहे म्हणून जाली सुटसुट्या टाकायला लागतात. पायंबग हे पायंबग पाखरू. मित्रांनो शेवटची डोल चालली, 19वी डोल. हा हा बघा डोल गेली लगेच पाण्यामध्ये. पाण्याला प्रेशर जास्त आहे, वेग जास्त आहे, म्हणून डोली लगेच पाण्यामध्ये गेल्या. 8 वाजता आपल्या डोली लावून झाल्या. जागा संपली आपली, सत संपला आणि एक डोल तशीच राहिली. मित्रांनो आता डोली लावून झाल्यात आणि सर्वजण नाश्ता करायला बसल्यात. नाश्ता करायचा आणि आज 1च तास आपण थांबणार आहोत. नेहमी 2 तास थांबतो, आज 1 तास थांबायचा आहे, कारण आपल्याला सहज बाहेर काढायचं तर जास्त टाईम लागेल. 1 तासामध्ये डोली खेचायला घेऊ. नाश्त्याला बोंबील आणल्यात, ऑर्डरने कबाब आणला कोलबी, आणि प्रिन्सने ऑमलेट. बोंबील नमस्कार मित्रांनो, आता 1 तास जास्त झालेला आहे आणि डोली खेचायला सुरुवात केली. बघा सुरुवातीची पहिलीच आपली डोल बोटीच्या काठावरती आले. गॉडविन खेचते एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सिमोन खेचते. आज मी मगाशी मला सांगितलं होतं की आज पाण्याला वेग जास्त आहे, म्हणजे पाण्याचा प्रवाह जोरदार असणार आहे. सर्व थर्माकोल पाण्याच्या खाली गेल्यात. सर्व आपण जाळी सुटसुटीत बांधल्यात जेणेकरून आपल्या सजावरती लोड कमी येईल, पण तरीसुद्धा आपल्या जाळीचे थर्माकोल पाण्याखाली गेल्यात. मोठे मोठे थर्माकोल असतात तरीसुद्धा पाण्याखाली गेल्यात. चला आता डोल खेचायला सुरुवात केली, खरी सुरुवात. आता बघूया मावरं किती येते ते. थोडीशी मासली ती मासली आहे. हा ठेवले मावरा आहे, जेलीफिश जेलीफिश. आणि बघा तेवढ्यासाठी आलो होतो मित्रांनो, आणि बघा काय पडले पलटी करून दाखवते. बघा याच्यामध्ये जवला बघायला पण नाही, नुसती बोंबली पडली बोंबली. दिवस गेला फुकट आजचा. बघा याच्यामध्ये जवला खूप कमी आहे, कचरा सगळा पडला कचरा. मित्रांनो आता दुसरी डोल खेचायला सुरुवात केली आणि दुसरी डोलीचा खोला पण जवळ आहे. पहिली जी डोल खेचेल त्याच्यामध्ये फक्त छोटी बोंबली ती आली होती. बोंबलीचा काय फायदा नाही,
तसंच आहे. खडचाट कोलब्या समुद्र किनाऱ्यावर या कोलब्या भेटतात पावसाळीमध्ये. खडचाट कोलब्या टेंड मासा आणखीन एका डोलीचा खोल आलेला आहे. आजचं मावर एकदम खराब मावर आहे, त्याच्यामध्ये जवला काहीच नाही. नाही मित्रांनो, आता आमची मासेमारीचं सीझन संपत आलेलं आहे आणि शेवटच्या 2-3 दिवसामध्ये मासे चांगले पडायला पाहिजे होते. हेच मासे आम्ही पावसाळ्याला सुकवून ठेवणार आहोत. तर असं मावरं पडले, कचऱ्याचं मावरं बघा. याच्यामध्ये थोडंसं जवला आहे बघा, खोला जवळ आलेला आहे. आता समजेल ऑलरेडी एक 2 3 काहीच नाही करायचं तुम्ही. मित्रांनो, आता शेवटचा खोल आलेला आहे. शेवटची टोल आणि त्याची कोणा पण जवळ आहे. हो बरं जाऊ. शेवटच्या डोलीचा जवला उचलून जाईल. आता सहज आपला बाहेर काढायचा आणि घरी जायचा. जाळी लावायची आपली जागा आहे ना, ती आता आपल्याला काढायची आहे. सर्व दोरा आपल्याला काढायचे आहेत, कारण आता आपण मासेमारीला बंदी आणणार आहोत. 2 महिने आपल्या बोटी बंद असते. बघा मित्रांनो, जवला याच्यामध्ये अर्धी बोंबलीच आहे. मित्रांनो, आता डोली सोडून झाल्यात आणि सहज आहे ना तो काढायला सुरुवात केली. गॉडविन दोऱ्या खेचतोय. या दोऱ्या सजायच्या आहेत. आता या ठिकाणी आपण 2 महिन्याच्या नंतर येऊ, म्हणजे 2 महिन्यापर्यंत ही जागा आपण वापरणार नाही, म्हणून ही सर्व दोरं काढायची लागते. हा भाग पाण्यामध्येच राहील, म्हणजे ही अर्धी दोरी पाण्यामध्येच राहील. याला वरती सहज लावू तेव्हा आपली मासेमारी जागा पूर्ण तयार होते. ही अर्धी दोरी आहे ती पाण्यामध्येच राहतील कायमची. जशी दोरी खेचायला घेतात तशी अशी गोल गोल गुंडायला लागते, कावं बनवायला लागते. आता ही दोरं घरी उतरवायची आणि उन्हामध्ये सुकवून त्याचं जर दुरुस्ती करायची असेल तर दुरुस्ती करायची. किती दोरं काढले, अजून एवढीच दोरं काढायची बाकी आहे. मित्रांनो, ही सर्व आता आलात आहे, आलात बोलतो आम्ही. ही सर्व दोरं घरी उतरवायची आहेत. आता सध्या मांडून ठेवल्या तिकडे, कारण मासली पण भरायची आहे. नंतर मग ही पाण्यामध्ये धुवायला लागतील आणि किनाऱ्यावर सुकवण्यासाठी नाही. 4-5 दिवस उन्हामध्ये सुकली, याच्यातील सर्व पाणी सुकून गेला की ते घरामध्ये ठेवावं लागते, कारण 2 महिने आता आपण मासेमारी करण्यासाठी येणार नाही.
मित्रांनो आता बोट घरी चालली आणि सर्वजण मासली निवडायला बसले. ती बघा मासली आहे, जी मासली भेटली होती ती निवडायची आहे. बघा आम्हाला पण एक टोपलं पलटी गेलं आहे, ते टोपलं टिपाचं आहे. बघा मित्रांनो ताजे ताजे बोंबील. मोठे कोलबे करतात तू मोठे. ही बघा कोलंबी, पावसाळीमध्ये ही कोलंबी येते. पावसाळा जवळ आला की ही कोलंबी भेटायला चालू होते. करचाट कोलंबी बोलतो. किनाऱ्याला पण भरपूर भेटते ही कोलंबी. मित्रांनो सर्व मासे निवडून झालेत. बघा मांदेली आहेत, कोलंबी आहे, बोंबील, वाकटी आणि ती निर्लण. आता जवला भरायला चालू करू. आज आपल्याला एका वाट्याला 2-2 टोपल्या येतील जवल्याच्या. चला मित्रांनो आता जवला भरायला चालू करतो. वाटप करायचे म्हणजे प्रत्येक माणसाला मासली सुद्धा दिली. आता दिवस संपले आहेत, थोडी थोडी मासली वाटप करायची म्हणजे ते सुकवतील आणि पावसाळीमध्ये खावायला ठेवतील. मित्रांनो आता बोट किनाऱ्याच्या जवळ पोहोचले आहे. किनाऱ्याच्या तुम्ही बोटी बघू शकताय, सर्व बोटी दिसतात लावल्यात. आणि हा बघा आजचा आपला जवला 3-3 टोपल्या आहेत वाट्याला. याच्यामध्ये कचरा भरपूर आहे. आता हा जवला आपण किनाऱ्यावर सुकवण्यासाठी घेऊन जाऊ आणि जी मासली आपण निवडली ती मासली घरी स्टोअर करण्यासाठी घेऊन जाऊ. आता 29 तारीख आहे, 30 आणि 31 अजून 2 दिवस मासेमारीचे आहेत. त्याच्यानंतर आपली मासेमारी बंद होणार. मित्रांनो आता मी घरी आलो, इंजिन घेतले खांद्यावरती आणि मासे घेऊन चाललो. बघा समोर गॉडविन आहे आणि मया आहे. तर मासे घेऊन चालले आहेत स्टोअर करायला. जवळा तर उतरू हिला. आता मासे घेऊन चाललो आपण. बघा आवर घेऊन पोचले.
बघा ताजे बोंबील. मित्रांनो, जो सहज आपण गाठवला होता, म्हणजे सहज जो काढला होता, दोरं काढली होती, ते आता आणल्यात आणि बघा खळ्यावरती घेऊन जाणार होता. आता या दोरे आपल्याला सुकवण्यासाठी घेऊन जायच्या. मोठी उडी पाण्यामध्ये धावून आलो आणि आता सहज, हा आपला सहज आहे, हा आपण घेऊन खळ्यावरती चाललो. हा सहज सुकायला 3-4 दिवस लागतात. प्रॉपर उन्हामध्ये जर टाकले 3-4 दिवसामध्ये ही दोरं सुकून जातील. कारण बघा दोरं किती जाडे आहेत. अशी आपल्याला 4 ठिकाणची दोरी काढायची, म्हणजे 4 ठिकाणचा सहज काढायचा, म्हणजे दोरं भरपूर होतील. आपला एक रूम भरून जाईल. दोरं बारीक सारीक सामान आहे त्याच्याने एक रूम भरून जाईल अख्खा. घराच्या समोर आलो, खल्यावरती आलात सुकवायला. बुकटा ते नको वरती. बघा आलात आहे, टाक बशीस आपलीच टाक. बघा ही सर्व आपलीच आलात आहे. एक सहज गाठळला की एवढी आलात निघते. मित्रांनो, आता छोटी होडी घेऊन आपण चाललो वरती. मोठी होडी पाण्यामध्ये ठेवली नांगरावरती आणि ही होडी वरती उचलायची. बस देवरा. दम लागला, थकलो जाम. आलात मासे आणि लगेच उडी, जाम थकवा होते. रोजची उडी उचलायला लागते. आता हिसक्याचे दिवस चालू झाले, लाटा मोठे येतात, तर रोज रोज मासेमारी करून आल्यावर उडी वरती घेऊ लागते. मस्त आता घरी जाऊ, अंघोळ करू आणि गरम गरम चहा पिऊ आणि आराम करू. आराम गंजा बुक या जावं तू. चला मित्रांनो, आता मासे स्टोअर करायला घेतल्या. बोंबील एक एक उचलायचा आणि बरोबर कागदावरती मांडून ठेवायचं. माझ्या घे रे. 100 रुपये देगा. 400 रुपये देगा. यार भरपूर करते ना, घेऊन बरं घेऊन बरं घे. मित्रांनो, आता आपण कोळंबी स्टोअर करू. बोंबील स्टोअर करून झाले, आता कोलंबी स्टोअर करायची आहे. कोलंबी आपण पाण्यामध्ये ठेवतो. सुरुवातीला बर्फ टाकायचा, बाजूला पाण्यामध्ये बघा. सुरुवातीला बर्फ टाकलाय आणि बघा करचाट कोलंबी एक नंबर आहे, एक नंबर. पाणी पाणी पाणी. कोलंबी पाण्यामध्ये ठेवली ना की जशी जे तशी राहते, नाही तर आतमधून काली पडते. डोक्याने ते काला पडते कोलंबी. ते पाण्यामध्ये ठेवावं लागते. बरोबर मध्ये. आता वरून बर्फ टाकायचा. बर्फ टाकला की एकदम थंड पाणी होईल आणि कोलंबी आपली ताजी राहील. बर्फाने अशी कव्हर करायची कोलंबी.
मित्रांनो आता सर्व मासे स्टोअर करून झालेत आणि ज्या दोरी सुकायला घातल्या होत्या त्यासुद्धा खल्यावर टाकून झाल्यात आणि मस्त आंघोळ केली आणि आजचा आपला दिवस पूर्ण झालेला आहे. आणि जी दोरी आहे त्याचं पण म्हणजे सुकं टाकले पण त्याचं पण थोडंफार काम करायचं बाकी आहे. तुटली होती मधून त्याला जॉईंट करायचे आहेत. प्रिन्स पण आला आहे, मी आहे, भाऊ आहे, माया वागत्या बांधीचं माया वागत्या बांधते. तर मित्रांनो आजचा दिवस झाला आहे पूर्ण, पण संध्याकाळ झाली कामं करता आता उद्या शेवटचा दिवस असणार आहे. उद्याला आपण मासेमारीच्या ठिकाणी जाऊ दुसऱ्या ठिकाणी आणि तिकडचे सुद्धा दोरं काढून आणायचे आहेत. बघा सध्या खल्यावरती किती दोरं आहेत, अजून याच्या डबल दोरं आपल्या घरी येतील. तर मित्रांनो तुम्हाला आजचा मासेमारीचा दिवस कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा. भेटूया उद्या, तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.